नमस्कार, मी सुप्रिया. अजिंक्यतारा फार्म या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज बोराडे गावचे प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जाणारे किरण मुगदुम सर आमच्या फार्मवर आले आहेत. त्यांना आमच्याकडून 2 कोंबड्या आणि 1 कोंबडा संगोपनासाठी हवा आहे. तर चला त्यासनी विचारूया की खडकी कोंबडी पालनाचं नवीन संगोपन ते कसं करतायत. मी किरण विठ्ठल मुगदुम, बोराडे गाव माझं. मी या कोंबडी क्षेत्रामध्ये, कोंबडी पालन क्षेत्रामध्ये जवळ 2 वर्ष काम केलेलं आहे. लहान पिल्लापासून ते मोठ्या पिल्लापर्यंत मी काम केलेलं आहे. आज रोजी माझ्याकडे ती पिल्ली संपली. गावठी म्हणजे आपण गावठी म्हणतो ती खडकी, ती कोंबडी माझ्याकडे अजून नाहीत. मग तुमच्याकडे 2 कोंबड्या गावठी म्हणजे खडकी आणि 1 कोंबडा संगोपनासाठी नेत आहे. तुम्ही सुरुवात कशी करणार, म्हणजे मुक्त मध्ये का बंदिस्त मध्ये? थोडं बंदिस्त असणार आहे आता, नंतर मुक्त मध्ये करणार. मग याच्या आधी तुम्ही कोणत्या कोंबड्या पाळलेल्या का नवीनच पहिल्यांदाच? मी कोंबडी फार्म कोल्हापूर म्हणजे बावड्यामधून ब्लॅक अस्टपोर्ल या मी 200 लहान पिल्ली, एका दिवसाची पिल्ली मी आणली होती. ती संगोपन करून ती विकली गेली. त्यात फायदा भरपूर झाला आणि गिराईक सुद्धा पुष्कळ आहे त्यामध्ये. म्हणजे गावठी असेल किंवा गावरान असेल, त्याला मागणी भरपूर आहे. जाग्याला न्यायला येतात, पण खर्च पण अपार त्या पद्धतीने आहे. खर्च पण आहे आणि उत्पन्न त्या पद्धतीने चांगलं आहे. आणि त्यानंतर गेल्या वर्षी मी सरकारमार्फत जिल्हा परिषद मार्फत 400 पिल्ली आणली होती. ते संगोपन थोडं माझं चुकलं नेमकं. म्हणजे 1 दिवसाची पिल्ली आणली होती, संगोपन थोडं चुकलं. त्यामुळे 400 पिल्ली 2 महिन्यानंतर ती मरली गेली. रोगानं म्हणा, ते झिंगल्यामुळे ती मेली गेली. मग त्यामध्ये तुम्हाला कोणती बरं वाटते, म्हणजे आपलं खडकी की ते? आता लोकांची मागणी आहे खडकी मागणी आहे. मटण असेल, चिकन असेल, तुमचं मासं असेल, हे जे काही चायनीज पदार्थ आहेत, चायनीज पदार्थ न्यायसाठी माणूस कुठं पण जाऊ शकतोय. उदाहरणार्थ म्हणजे हे जर पेय जर म्हटलं, नेमकं मद्यपान जर म्हटलं गेलं तर ती लोक तुम्हाला जाग्यापर्यंत न्यायला येतात. पण आपण तो धंदा करायचा नाही. आपण आपला जो का धंदा आहे शेतीशी निगडीत, तोच आपण धंदा किंवा आपण जो का उद्योग, तोच उद्योग केला पाहिजे. त्याला भरपूर आहे. मागणी पुष्कळ मागणी आहे. आणि तुम्ही म्हणेल ते दर तुम्हाला मिळू शकतो. ह्या सरासरी आम्ही 2 कोंबड्या म्हणजे पहिल्यांदाच अंडेला आलेल्या तलंगा येत आहे. अजून अंडी घातलेली नाहीत आता. आणि बघू शकता तुम्ही कवडी क्वालिटी तेन बघू शकता कशी आहे कोंबड्यांची, अंगावरची चकाकी तेन. आणि पहिल्यांदाच आहे, कोण म्हणणारच नाही कोंबडी की पहिल्यांदा अंड्यावरची आहे. कोंबडा पण बघू शकता तुम्ही. उत्तम प्रतीचे आहेत, जबरदस्त आहेत. तुम्ही ओपनला करता ना? होय, ओपनच आहे. ओपनला असल्यामुळे इतकी जास्त चांगले आहेत. बरोबर नाही की नाही? म्हणजे जो आपण मोकाट म्हणतो, मोकाट त्याला भरपूर चांगलं, म्हणजे त्यांना हवं ते खायला मिळते, त्यांना खायला मिळतं. बरोबर आहे. हा कोंबडा आता बोबा अजून हिची भरपूर म्हणजे वाढ आमच्यात होऊ शकते. मोठा व्हायला होणार. एकदम अप्रतिम आहे. कशा वाटल्या सर तुम्हाला आमच्या कोंबड्या? म्हणजे माझ्यापेक्षा तरी, म्हणजे आमचं जे बंदिस्त होतं त्याच्यापेक्षा तरी अप्रतिम होते ना. आमच्या 50 धरल्या तर 100% दुपटीन म्हणजे चांगले. आता तुम्ही पण असं मुक्त संचार मध्येच करा तुमच्या इथं. सुरुवात तुम्ही काय करणार आहे, बंदिस्त मध्ये आहे, म्हणजे थोडा आहे, 5x24 मध्ये आहे. त्यामध्ये शेळी पण आहेत, नेमक्या त्या शेळ्या पण आहेत. त्यामध्ये यांना सोडणार आणि ज्यावेळी यांना जे ओळख चांगली पटली त्या परिसराची, तर त्यावेळी मी मोकाट करणार. असं तुमच्यासारखंच. धन्यवाद सर. धन्यवाद. तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आभार आहे.